श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 22 सप्टेंबर 2025 रोजी शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत आहे. आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. 22 सप्टेंबर रोजी आपण विधिवत शास्त्रोक्त मंत्रासह घटस्थापना करणार आहोत. शास्त्रोक्त मंत्रासह संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे. आपण तो व्हिडिओ नक्की बघा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देत आहे. त्याच पद्धतीनं घटस्थापना करण्याचा प्रयत्न करा. अत्यंत सोपी पूजा आहे. मंत्र सर्व मी लिहून दिले आहे. श्री सुक्ताचं देखील पठण केलं आहे. सोबत जर आपल्याला मंत्र म्हणता आले अतिउत्तम, नाही म्हणता आले मंत्र फक्त श्रवण करा. सांगितलं त्याप्रमाणे पूजेची कृती करायची. ही पूजा केल्यानंतर एक आगळं वेगळं समाधान आपल्याला नक्की लाभेल. याच पद्धतीनं घटस्थापना आपण करणार का मला नक्की सांगा. आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत घटस्थापनेचा यावर्षीचा मुहूर्त काय, घटस्थापनेसाठी लागणारं साहित्य कोणतं, हे साहित्य बाजारातून कधी आणायचं, घटस्थापनेच्या पूजेविषयी साहित्याविषयी काही शंका आपण विचारल्या आहेत. त्याचं शंका समाधान म्हणून हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे. आपण शेवटपर्यंत नक्की बघा. आणि शास्त्रोक्त मंत्रासह जी घटस्थापनेची पूजा आहे ती सोप्या पद्धतीनं कशी करता येईल हे देखील मी व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहा. प्रथम बघूया या वर्षीचा घटस्थापनेचा मुहूर्त कधी आहे. 22 सप्टेंबर 2025 रोजी आपल्याला घटस्थापना करायची आहे. घटस्थापनेचे 2 शुभ मुहूर्त आहेत. पहिला मुहूर्त 22 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते सकाळी 8:30 वाजेपर्यंत. दुसरा शुभ मुहूर्त सकाळी 11 ते दुपारी 12:45 या 2 मुहूर्तावरती आपल्याला घटस्थापना करणं शक्य झालं अवश्य करा. ज्यांना नाही जमणार कामामुळं, नोकरीमुळं, इतर कारणांमुळं, त्यांनी सकाळी 6 ते दुपारी 1:35 कधीही घटस्थापना आपल्या घरामध्ये आपण करू शकता. आणि या व्यतिरिक्त अगदीच कुठल्या कामामुळे जर आपल्याला घटस्थापना या वेळेत करणं शक्य झालं नाही तरी देखील कुठलीही शंका भीती मनात न ठेवता मनोभावे शुद्ध भावानं आपण घटस्थापना करा. कारण देवी मातेला दांभिक भक्ती आवडत नाही, तिला आपला शुद्ध भाव आवडतो. मनोभावे आपण सेवा करावी आणि तिची घटस्थापना करावी. हे झालं मुहूर्ताविषयी. आता घटस्थापनेसाठी लागणारं साहित्य कोणतं. पूजेसाठी आपल्याला लागेल हळद, कुंकू, अक्षता, त्यानंतर साधारणतः वाटीभर तांदूळ. तांदूळ कशासाठी, अखंड दिव्याची ज्या वेळेला आपण स्थापना करतो त्या दिव्याचं आसन म्हणून आपण अष्टदल काढतो त्यासाठी तांदूळ लागतात. तसंच त्रिशक्ती किंवा नवदुर्गेच्या ज्या सुपारी आहेत त्यांची आपण स्थापना करणार आहोत, त्यांना आसन म्हणून आपण खाली तांदूळ ठेवत असतो. त्यासाठी आपल्याला साधारणतः वाटीभर तांदूळ लागतील. त्यानंतर अष्टगंध, फुले ताजी असावीत, पंचामृत, दूध, दही, मध, साखर आणि शुद्ध तूप एकत्र करून छोटी वाटी भरून पंचामृत घ्यावं. या पंचामृतानं आपण देवीच्या टाकाला अभिषेक करणार आहोत. तसंच नैवेद्य देखील दाखवत असतो. त्यानंतर शेतातील काळी माती, ही माती बारीक असावी, स्वच्छ केलेली असावी. त्यानंतर या वेदिकेमध्ये म्हणजेच शेतातील मातीमध्ये पेरण्यासाठी सप्तधान्य घ्यावं. सप्तधान्य आपण कुठलंही घेऊ शकता. त्यामध्ये या धान्याचा समावेश असावा गहू, जवगहू, तांदूळ, तीळ, मूग, बाजरी आणि चणे. धान्य घेताना ज्या वेळेला आपण बाजारातून सप्तधान्य आपल्याला मिळतं, धान्य घेताना बघून घ्या, किडलेलं नसावं आणि जुनं नसावं. बऱ्याच वेळा मागच्या वर्षीचं धान्य असतं त्यामुळं धान्य उगवत नाही. बघून घ्या. किंवा आपल्या घरातील जे यावर्षीचे गहू वगैरे असतील ते धान्य आपण पेरावं. त्यानंतर नारळ, कलशासाठी आपल्याला नारळ लागेल. बऱ्याच ठिकाणी कलशावरती नारळ न मांडता पूर्णदलाचं ताट म्हणजेच तामण ठेवतात, ज्यामध्ये तांदूळ ठेवून देवीचा टाक त्या ठिकाणी स्थापन केला जातो. आपल्याकडे ज्या पद्धतीनं घटस्थापना होत असेल त्याच पद्धतीनं करा. नारळ पूजेत असू द्या, ओटीला देखील नारळ आपण वाहत असतो. त्यानंतर विड्याची पानं आपल्याला लागतात. साधारणतः 15 विड्याची पानं घ्यावी कलशासाठी. त्यानंतर देवीला तांबूल अर्पण करावा लागतो. देवघरातील शंख, घंटा पूजेत घ्यावी. शंख आणि घंटेचं पूजन महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर देवीचा टाक, ज्यावरती आपण महाअभिषेक करत असतो, देवीचा टाक नसेल मूर्ती घ्यावी, फोटो घ्यावा. आणि यापैकी काहीच नसेल तर सुपारी देखील आपण देवीचं प्रतीक म्हणून घेऊ शकता. त्यानंतर सुपारी आपल्याला लागणार आहेत साधारणतः 15 सुपारी. 3 आपण महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांची प्रतीक म्हणून 3 सुपारी घेणार आहोत. आणि नवदुर्गेची 9 सुपारी आपण प्रतीक म्हणून घेणार आहोत. 15 सुपारी आपण पूजा साहित्यामध्ये घ्याव्यात. तामण, पळी, ओटीचं साहित्य, सौभाग्य अलंकार देवीसाठी घ्यावेत. पूजा मांडण्यासाठी चौरंग, त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र घ्यावं. यानंतर अखंड दिवा आपण तेलाचाही लावू शकतो, तुपाचाही लावू शकतो.
तेलाचा दिवा लावताना आपल्या डाव्या बाजूला स्थापन करायचा, तुपाचा दिवा लावताना आपल्या उजव्या बाजूला स्थापन करायचा. अखंड दिव्याची वात. आपल्या तळ हाताचा साधारणतः 1/2 भाग एवढी लांब ही वात असावी. जोडवात असावी. कापसाच्या सुताची केलेली जोडवात. तळ हाताचा 1/2 भाग एवढी लांब जोडवात अखंड दिव्यामध्ये लावायची. दिव्यामध्ये तेल घालताना जास्त घालावं म्हणजे जास्त वेळ दिवा चालेल. अखंड दिवा आपल्याला नवरात्रीमध्ये शांत होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्याची काजळी काढताना हळूवार काढावी आणि चुकून जर दिवा शांत झालाच तर शंका भीती मनात ठेवायची नाही. क्षमा मागायची देवीची आणि पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा. त्यानंतर देवीसाठी ताजी फळं घ्यावीत. इत्यादी पूजा साहित्य आपल्याला घटस्थापनेसाठी लागेल. आता हे साहित्य आणायचं कधी? यातील जास्तीत जास्त साहित्य आपण घटस्थापनेच्या दिवशी सकाळी आणावं, म्हणजे आपल्याला सर्व साहित्य ताजं मिळेल. शेतातील माती किंवा इतर जे साहित्य आहे जे आपल्याला त्या दिवशी आणायला जमणार नाही ते आपण 1 दिवस अगोदर आणून ठेवलं तरी चालेल. मात्र आपण जर देवीचा नवीन टाक, देवीची मूर्ती जर आपण स्थापन करणार आहात घटस्थापनेच्या दिवशी, ती मात्र आपण घटस्थापनेच्या दिवशीच सकाळी घेऊन या. किंवा श्रीयंत्र आणणार असाल, कुठलंही यंत्र आणणार असाल, घटस्थापनेच्या दिवशी आपण मूर्ती, टाक किंवा यंत्र घरात आणावं आणि त्याची विधिवत स्थापना करावी. अशा पद्धतीनं आपण सर्व साहित्याची तयारी अगोदरच करून घ्यायची. पूजेची तयारी करून घ्या. ज्या ठिकाणी घटस्थापना करायची असेल जागा स्वच्छ करायची, त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं. आपल्या संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडायचं, कारण या दिवशी मातेचं आपल्या घरामध्ये आगमन होत असतं. म्हणून शांतता ठेवायची, स्वच्छता ठेवायची. चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं. आपल्या घरात कुलस्वामिनीचा देवीचा फोटो असेल चौरंगावरती मांडून द्यायचा. स्नान करायचं, स्वच्छ वस्त्र घालावेत किंवा शुभ्र वस्त्र घालावेत आणि घटस्थापनेची पूजा सुरू करायची. शास्त्रोक्त मंत्रासह घटस्थापनेचा जो विधी मी आपल्याला सांगितला आहे मागील व्हिडिओमध्ये, त्या व्हिडिओची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आपण तो बघा आणि त्या पद्धतीनं घटस्थापना करा. अतिशय सोपी पूजा आहे. सर्व मंत्र मी लिहून दिले आहेत. श्रीसूक्ताचं देखील पठण केलं आहे. आपल्याला सोबत जर मंत्र म्हणता आले तर अवश्य म्हणा, नाही म्हणता आले फक्त श्रवण करायचे आणि सांगितल्याप्रमाणे कृती करायची. आता मी आपल्याला ती पूजा थोडीशी सोपी करून सांगतो की नेमके पूजेमध्ये कुठले कुठले विधी क्रमाने करायचे. आपल्या कपाळाला कुंकू लावायचं. पूजेला बसण्यासाठी आपल्याला एक आसन घ्यायचं. कुठल्याही पूजेची सुरुवात करत असताना शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. दिव्याला हळद कुंकू अक्षता वाहून पूजन करायचं. त्यानंतर आचमन आपण करतो. पळी, तांब्या, तामन घ्यायचं. भगवान विष्णूंची 24 नावं पठण करून आचमन करतात, ज्यामुळं आपल्या मनाची, शरीराची शुद्धी होत असते. आचमन कसं करायचं त्या व्हिडिओमध्ये दिलं आहे, त्या पद्धतीनं आचमन करा. यानंतर सर्वात महत्त्वाचं घटस्थापनेचा संकल्प. उजव्या हातामध्ये हळद कुंकू अक्षता, थोडंसं शुद्ध जल, एखादं फूल घ्यावं. मनोमन देवी मातेचं स्मरण करून आपण नवरात्रामध्ये जे जे आचार करणार आहोत, कुळाचार करणार आहोत, दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील, अखंड दिवा असेल, घटस्थापना असेल, या सर्वांचा उच्चार करून मी ही सेवा करणार आहे, माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी, अशा पद्धतीनं देवी मातेला विनंती करतात. हा झाला संकल्प. हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. त्यानंतर कलशपूजा. कलशामध्ये शुद्ध जल घ्यावं. त्यामध्ये हळद कुंकू अक्षता, एखादं फूल, सुपारी घेतात. ते जे पाणी आहेत कलशाचं त्याची पूजा केली जाते. कलशाला खालून वर कुंकवानं 5 उभ्या रेषा काढायच्या. कुंकवानं स्वस्तिक काढायचं. हा तांब्या तसाच राहू द्या. हा नंतर आपण घटावरती मांडणार आहोत. यानंतर गणपती बाप्पाची पूजा. देवघरातील गणपती बाप्पाला तामणात घेऊन त्यांना स्नान घालायचं. मूर्ती स्वच्छ पुसून आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती स्थापित करायची. हळद कुंकू अक्षता, एखादं फूल व्हायचं. नैवेद्य अर्पण करावा गुळ खोबऱ्याचा. शेजारी पानाचा विडा ठेवायचा. यानंतर षडंगन्यास. आपलं जे शरीर असतं प्रत्येक अवयवामध्ये ईश्वराचा अंश आहे असं समजून प्रत्येक अवयवाला स्पर्श करून काही मंत्रांचं पठण केलं जातं. सर्व मंत्र लिहून दिले आहेत. त्या पद्धतीनं आपण फक्त श्रवण करा आणि आपल्या अवयवांना फक्त स्पर्श करायचा. हा झाला षडंगन्यास. त्यानंतर देवघरातील शंख, घंटा यांचं पूजन करायचं. शंख आपल्या उजव्या हाताला, घंटा डाव्या बाजूला स्थापित करायची. त्यानंतर काही ठिकाणी घटस्थापनेच्या ठिकाणी मंडप केला जातो, मंडपी म्हणतात. या मंडपीचं देखील हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची. आता घटस्थापना करायची. पत्रावळी किंवा टोपलीमध्ये जी आपल्याकडे पद्धत असेल त्यामध्ये वेदिका म्हणजेच शेतातील काळी माती घ्यावी. या काळ्या मातीचं म्हणजेच वेदिकेचं प्रथम हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजन करायचं. त्यानंतर मगाशी आपण जो कलश सुरुवातीला पूजन केलं होतं तो कलश मध्यभागी ठेवून द्यायचा. त्यावरती विळ्याची 5 पानं ठेवावी. आपल्याकडे जी पद्धत असेल त्यावरती नारळ किंवा पूर्णदल म्हणजेच तामण ठेवावं, ज्यामध्ये तांदूळ ठेवून आपण टाक ठेवत असतो देवीचा. जी पद्धत असेल त्या पद्धतीने ठेवून द्यायचं. धान्य पेरून द्या. सप्तधान्य किंवा जे जे धान्य असेल ते पेरून द्यायचं. थोडंसं त्यावरती पर्जन्य म्हणजेच पाणी शिंपडायचं. यानंतर अखंड दिव्याची स्थापना करायची. मगाशी सांगितल्याप्रमाणे
तेलाचा दिवा असला तर आपल्या डाव्या हाताला, तुपाचा असला तर उजव्या हाताला. दिव्याला आसन म्हणून तांदळाचं अष्टदल किंवा स्वस्तिक काढायचं किंवा थोडेसे तांदूळ ठेवा. दिवा त्यावर ठेवून द्यायचा, प्रज्वलित करायचा, दिव्याचं पूजन करायचं. यानंतर त्रिशक्तीची स्थापना. देवीची 3 प्रतीकं आहेत, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. तिघींचं प्रतीक म्हणून 3 सुपारी घ्यायच्या आणि चौरंगावरतीच 3 ठिकाणी थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. सुपारी त्या ठिकाणी ठेवून द्यायची. प्रत्येक सुपारीला अक्षता व्हायच्या आणि व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मंत्र म्हणून आपण त्रिशक्तीची स्थापना करायची. त्यानंतर अशीच नवदुर्गेची स्थापना. देवीची नवरात्रीतील जी 9 रूपं आहेत यांची देखील आपण स्थापना करतो. तामण घ्या, तामणामध्ये तांदूळ घ्यावेत, 9 सुपारी त्या ठिकाणी मांडून द्याव्यात आणि प्रत्येक सुपारीला अशाच पद्धतीनं अक्षता व्हायच्या. आवाहन आणि स्थापन म्हणजेच आमंत्रित करायचं आणि स्थापित करायची. छोटे छोटे सोपे मंत्र आहेत, त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते मंत्र म्हणावेत किंवा ऐकावेत आणि अक्षता वाहून नवदुर्गेची स्थापना करावी. यानंतर सर्वात महत्त्वाचा प्राणप्रतिष्ठापना विधी. या संपूर्ण पूजेमध्ये मंत्राद्वारे आपण प्राण ओतणार आहोत. तर प्राणप्रतिष्ठापनेचे मंत्र ऐकायचे, आपली नजर घटाकडे ठेवायची आणि अशा पद्धतीने हे मंत्र पठण झाल्यानंतर 15 वेळा ओम 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 ओंकाराचा उच्चार करायचा. ही झाली प्राणप्रतिष्ठापनेचा विधी. यानंतर षोडशोपचार. देवीचा टाक किंवा मूर्ती आपल्याकडे जे असेल ते, दोन्ही नसल सुपारी घ्या प्रतीक म्हणून, तामणामध्ये घेऊन शुद्ध जलानं, पंचामृतानं, त्यानंतर गंधोदक स्नान अशा पद्धतीनं मंत्रोच्चार करून देवीला स्नान घालायचं. टाक किंवा मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून चौरंगावरती, आता आमच्याकडे पद्धत आहे की विड्याच्या पानावरती टाकाला झोपून ठेवलं जातं. मूर्ती असेल नेहमीप्रमाणे ठेवावी, टाक झोपून ठेवावा. आपल्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने ठेवलं तरी चालेल. आणि मग देवीला वस्त्र, गंध, हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करावीत. सौभाग्य अलंकार अर्पण करावीत. देवीची ओटी भरावी. यानंतर अंगपूजा. देवीच्या प्रत्येक अवयवाची, ज्याला अंगपूजा म्हणतात, अक्षता वाहून विशिष्ट मंत्राचा उच्चार करून अंगपूजा केली जाते. अंगपूजा करायची. देवीचा जो फोटो आपण मांडला असेल या फोटोला हळद, कुंकू, अक्षता, फुले व्हावीत. अजून कुठली मूर्ती असेल, स्वामींचा फोटो असेल, त्यांना देखील गंध लावावं, फुलं व्हावीत. आणि यानंतर अगरबत्तीनं ओवाळायचं म्हणजेच धूप, नंतर दिव्यानं ओवाळायचं, दीप आणि नैवेद्य दाखवायचा. फळांचा नैवेद्य दाखवा, आपण जे पदार्थ बनवणार असाल त्याचा नैवेद्य दाखवायचा, पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा. देवीला तांबूल प्रिय आहे म्हणून जोड पानावरती सुपारी, हळकुंड, बदाम, एखादं नाणं ठेवावं. त्यावरती थोडंसं पाणी सोडून म्हणजेच दक्षिणा देखील आपण अर्पण केली. देवीला नारळ अर्पण करावा. त्यानंतर मालाबंधन. पहिल्या दिवशीची जी माळ असेल, आपल्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनं देवीला नागवेलीची पानं किंवा फुलांची जी माळ असेल ती माळ अर्पण करायची. आणि मग सहकुटुंब सहपरिवार देवीची आरती करायची. सकाळ संध्याकाळ नवरात्रीमध्ये आरती करावी. आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणायची. प्रसादाचं वाटप करायचा. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या दरम्यान नवरात्र आहे. 2 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. या दरम्यान देवी मातेची जेवढी स्तोत्र, मंत्र, सेवा करता येईल तेवढी करा. दुर्गा सप्तशतीचे पाठ करा. आपल्या चॅनलवरती या सर्व सेवा आपल्याला मिळून जातील. दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील आहेत. सिद्धकुंजिका स्तोत्राचं पाठ आहे. कुठलंही स्तोत्र आपल्याला हवं असेल त्यापुढे फक्त चॅनलचं नाव लिहा, प्रदीप कुलकर्णी, आपल्याला ते मिळून जाईल. सोबत पठण करायला आपल्याला सोपं जाईल. शिवाय मी नवरात्रीमध्ये या सर्व सेवांचे व्हिडिओ पुन्हा अपलोड करेल, आपण ते ऐकून सोबत सेवा करा. तर घटस्थापनेचा जो सविस्तर व्हिडिओ आहे तो नक्की बघा. त्यातील मंत्रांचं पठण श्रवण करून ही पूजा करावी. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला घटस्थापनेची थोडक्यात जी पूजा आहे ती सर्व समजावून सांगितली. साहित्य, मुहूर्त सर्व काही सांगितलं आहे. या पद्धतीनं आपण घटस्थापनेचं पूजन करा. अजूनही काही शंका असतील नक्की मला विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या कुलस्वामिनीचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि शास्त्रोक्त मंत्रासह घटस्थापनेची पूजा आपण करणार आहात का मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे.